पैलवान 11 संघ त्यांच्याबरोबर त्यांना खेळायला परत संधी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, बॅटची एज, गली रिजन मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक फार वेगाने तिकडे चेंडूवरती आला. धाव कुठल्या प्रकारची मिळणार नाही. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, कारण त्यांना माहिती आहे मधुर त्या गॅप मधनं चेंडू मारतो. कव्हर पत्रिकाने कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक संदीप गावडे उभा आहे. वायडिश मोड आपला वल्लभ काने आहेत. हा चेंडू उसळी घेणारा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतो. एक धाव पळून पूर्ण केली गेली. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. डीप एक्स्ट्रा कव्हरला अनिकेत बेलकर आहे. वायडिश मिडॉनला आपण पाहतोय संगनायक शिवा लंके आहेत. बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय आदिनाथ परांडे क्षेत्ररक्षण करतायत. अशा प्रकारे दीप मिड विकेटला आकाश बुळे आहेत. पुढचा चेंडू, चेंडू पाहूया चांगला होता की नाही, पंचाच्या निर्णयानंतर कळेल. व्हाईट बॉल आणि क्षणाचाही विलंब न करता आयकॉन शुभम गीते म्हणतोय सर हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवा. पाहूया तिसऱ्या पंचांचं म्हणणं काय आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, दोघात तिसरा आता सगळे विसरा. क्रिकेटमध्ये तसं चालत नाही, तिसरा लागतोच, त्याशिवाय निर्णय आतमध्ये येत नाही. 3 तिघाड काम बिघाड, विक्रम सर आपल्याकडे म्हण आहे. इकडे तिसरा नसला तर मग गडबड होईल क्रिकेटमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वैद चेंडू आहे. यष्ट्यांच्या मागे भाऊ शिरतर, प्रचंड मोठा अनुभव. गणेश जाधव यांच्या आखाड्यात तयार झालेला खेळाडू, आळेगावचा, जुन्नर तालुक्यातला. भाऊकडे बॅट सुद्धा फार सुंदर मिळतात. नक्की कधीतरी घ्यायचा प्रयत्न करा. हा चेंडू ऑफसाईड लालक्या तरी खेळून दिला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, परंतु गॅप सुंदर आहे आणि 2 धावा. शुभम गीतेला माहित आहे, कारण त्यानं मधुरच्या खेळाचं अवलोकन केलेलं आहे. त्यामुळे त्यानं तिकडे गलीमध्ये क्षेत्ररक्षक लावला, पण मधुरनं किती ऍडजस्ट केला पास शॉट, कारण तो त्याच्या नियंत्रणामध्ये चेंडू फार नव्हता. परंतु बरोबर त्या दोघांच्या अगदी नॅरो गॅप आहे. मी तुम्हाला सांगेल साधारण एक 10 ते 11 9 8 ते 10 मीटरचा फक्त गॅप असेल दोघांमध्ये. त्या नॅरो गॅप मध्ये चेंडू त्यानं प्लेस केला आणि 2 धावा वसूल करतोय. 4 धावा धावफलकावरती आहे. गती परिवर्तन करत टाकला चेंडू. शुभम गीते इथे सगळ्यांनी डोक्याला हात लावले. सगळ्यांना वाटलं बहुतेक हा झेल होता की काय, परंतु चेंडू तो बहुतेक मधुरच्या पायावरती लागला असं शुभमचं म्हणणं आहे. आणि जरी तो शुभमनं झेल टिपला असता तरी ऑनफिल्ड पंचांनाच तो निर्णय द्यावा लागला असता, कारण अल्ट्रा एस रिव्ह्यू सिस्टीम आपल्याकडे उपलब्ध नाही. पुढचा चेंडू, चांगला चेंडू. शुभम गीते आयकॉनला साजेशी. व्हाईट बॉल. आपण थोडंसं क्रॉस अँगल मध्ये आहे, त्यामुळे चेंडू थोडासा आपल्याला असं वाटलं की चेंडू टर्म पूर्ण गेला असावा, परंतु पंच फार जवळनं मॅच पाहतात, त्यामुळे त्यांनी निर्णय कळवला. अक्षय निर्मल सरांनी व्हाईट बॉल. ओहो, कचकचित यॉर्कर. याला फक्त साधा यॉर्कर म्हणता येणार नाही, हा कचकचित यॉर्कर होता. षटक क्रमांक पहिलं संपते. धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त 5 धावा. या सामन्यातनं जो संघ जिंकेल, माता मळंगंगा 11, आणि त्यांच्या विरुद्ध संघ एका बाजूने आहे तो मात्र शंभूराज रायडर्स. शंभूराज रायडर्स संघ क्षेत्ररक्षण करतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं, बिनबाद 5 धावा. शुभम गीतेनं आयकॉनला साजेशी बॉलिंग केली. शुभम गीते हा भरतदादा टिंगरे यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे. पुण्यातल्या धानोरी परिसरामध्ये शुभम भरतदादा यांच्याबरोबर भरपूर क्रिकेट खेळतो आणि भरतदादा यांनी त्याला खूप मार्गदर्शन केलं. अनेक वेळा भरतदादांबरोबर माझं बोलणं आलं. भरतदादांनी सांगितलं, सर मुलगा खूप शांत आहे, फक्त खेळावरती लक्ष असतं. पारनेर प्रीमियर लीग मध्ये शुभम गीतेच्या फिल्डिंगनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 1-2 मॅचेस त्यानं आपल्या फिल्डिंगवरती कॅचेसवरती वळवल्या होत्या आणि त्यानंतर शुभम गीते पारनेर तालुक्याला माहीत झाला. आज तो निगोज नगरीमध्ये लोकनाथ चषक खेळायला आलेला आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 5. संदीप गावडे, कर्जुले हर्यागावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या वर्षी जर आपण पाहिलं, वल्लभ काणे बॅट धावा त्या ठिकाणी पोत्यानं धावा, त्याचे धावांची रास या सीझनला लावलेली आहे. रोहन साबळे यावेळेस गोलंदाजीमध्ये फार त्यानं करामत केलेली आहे. संदीप गावडे षटक क्रमांक 2 घेऊन समोर आयकॉन बबलू खामकर. पहिल्या सामन्यामध्ये जमकर फलंदाजी केली बबलू खामकरनं. पाहूया या मॅच मध्ये काय. राईट आर्म राऊंड द विकेट.
पहिला चेंडू कव्हर्स मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे झालं, एका धावेवरती समाधान मानू लागतं. तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या गेल्या याचा अर्थ तुम्ही काम चांगलं केलं. विकेटला 200 रुपयांचं बक्षीस जावेद भाई कुरेश यांच्या वतीनं संदीप गावडेसाठी. संदीपच्या प्रत्येक विकेटला आळकुटी गावातनं जावेद भाई फक्त क्रिकेट पाहायला येत नाहीत, एक काळ त्यांनी साई क्रांती आळकुटी टीमसाठी गाजवलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करायचे, परंतु क्रिकेटचं प्रेम घरी बसू देत नाही. मुलाला आत्तापासूनच मैदानावरती आणतायत, त्याला सवय लावून ठेवतायत. सवय ही नेहमी चांगल्या गोष्टीची लावली जावी. मधुर धुळे ज्याच्या बॅटला लागल्यानंतर चेंडू कांद्याच्या वावरात पडे, षटकार 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. धावफलक पुढे जातोय, 12 धावा धावफलकावरती आहेत. फार मोठा फटका आला मधुर धुळेच्या बॅटमधनं मध्यंतरी 2-3 वर्षाच्या कालावधीपूर्वी. चला पटपट खेळा मित्रांनो, चला चेंडू आतमध्ये पोच करा. आयोजकांनी थोडीशी काळजी घ्या आणि शक्यतो ते प्लॅस्टिक आहे ना काढून टाका आतमध्ये, कारण आतमध्ये एवढं सुंदर ग्राउंड बनवलंय, त्याला एवढं चांगलं मेंटेन केलंय, ते प्लॅस्टिकचे कागद त्या ठिकाणी दिसायला चांगले वाटत नाहीत. त्यामुळे शक्यतो चेंडू त्या ठिकाणी कागद बाहेरच काढून ठेवा. एवढं सुंदर मैदानावर साधा एक खडा दिसत नाही, ते प्लॅस्टिकचा कागद त्या ठिकाणी दिसलाच नाही पाहिजे. मला वाटतं बाहेर गेला चेंडू, परत पंचांनी एक चेंडू बरोबर बहुतेक तो आलेला आहे, तिकडे काही खेळाडू तैनात केले, त्यांनी तो चेंडू आतमध्ये टाकला. 12 धावा. मधुरची बॅट अशीच तळपावी ही बॅटिंग टीमची इच्छा असेल तर मधुरला पवेलियन पाठवावं ही संदीप कडनं त्याच्या फिल्डिंग टीमच्या सहकाऱ्यांची इच्छा असेल. ऑप्टमच्या बाजाराला चेंडू, व्हाईट बॉल. अक्षय निर्मल सर दोन्ही हात जमिनीला समांतर करत अवांतर धावांचा इशारा करतायत. उद्या आज सुद्धा अतिशय नामांकित खेळाडू मैदानावर दिसले. उद्या सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अतिशय नामांकित खेळाडू या मैदानावरती येतील, त्यांचा खेळ पाहायला मजा येईल. आजचा पहिला दिवस, 4था सामना सुरू आहे मित्रांनो. 4ही सामने अटीतटीचे झालेले आहेत. संदीप गावडे टू मधुर धुळे. काय सुंदर बॉल होता पहा. संदीप काय आजकाल क्रिकेट खेळणारा खेळाडू नाही. जवळपास मला असं वाटतं 1.5 दशक झालं, 15 वर्षाचा कालावधी उलटून गेला असेल संदीप क्रिकेट खेळतोय. त्यामुळे प्रत्येक चेंडू तो काय मधुरच्या त्या ठिकाणी स्ट्रॉंग झोन मध्ये टाकणार, त्याच्या रडार मध्ये टाकणार नाही. आणि हा चेंडू त्याने तसाच टाकला, वाईडिश यॉर्कर टाकून दिला, ज्यावरती मधुरकडे उत्तर नव्हतं. चांगली बॉलिंग. धावफलकावर धावा आहेत त्या 13 धावा. वाह, काय हळवार बोट फिरवली चेंडूनं. फक्त संदीपच ऐकले या चेंडूवरती. त्यानं सांगितलं, मित्रा तू एवढ्या प्रेमानं मला गोंजारतोयस, मी आयुष्यात कशाला कोणाचं ऐकत बसू. आणि जबरदस्त चेंडू सरळ मागे निघून गेला. डॉट बॉल. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती माता मळगंगा 11. दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय शंभू. फटका सरळ. शुभम गीते काय ट्राय आहे, जबरदस्त झडप घेतली त्यानं. झेल जरी होऊ शकला नसला तरी त्यानं केलेल्या प्रयत्नाला कुठल्याही प्रकारे कमतरता नाहीत. प्रेक्षकांना म्हणावं लागलं नाही टाळ्या वाजवा म्हणून. या ट्राय साठी 200 रुपये जावेद भाई कुरेश यांच्याकडनं. तो घसरलाय, पडलाय, पण त्यानं चेंडू सोडला नाही. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, या चेंडू नंतर सांगेल. शुभमनं जो प्रयत्न केला, तो जो घसरला, पडला, धावफलकावर धावा आहेत तर 14 धावा. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. किती सुरेख प्रयत्न होता पहा. एवढं मैदान त्या ठिकाणी आपण पाहतोय, हार्ड त्या ठिकाणी आउटफील्ड आहे. त्या आउटफील्ड वरती डाय मारला जिगर पाहिजे, ती दाखवली शुभमनं. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग जुळून आलं नाही. आकाश बुळे चेंडूच्या मागे येतोय आणि खराब क्षेत्ररक्षण, अतिशय ऍव्हरेज फिल्डिंग. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. 4 धावांनी धावफलक पुढे जायला 18 धावा धावफलकावरती. शुभम गीतेनं अफलातून एफर्ट्स केले, जावेदबाईंनी बक्षीस लावलं आणि पलीकडे त्यांच्याच आळकुटी गावातला आकाश बुळे तो मात्र कारण सांगून मोकळा झाला.
त्यामुळे अशाच प्रकारच्या गमती जमती क्रिकेटमध्ये चालू असतात. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. शुभम मगाशी मैदानावरती घसरला. आयुष्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, क्रिकेटच्या मैदानावरती कितीही घसरा तुमचं नावच होणार आहे. आयुष्यामध्ये फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, कुणाच्या नजरेतनं घसरायचं नाही. तिथे घसरलं तर परत उभं राहता येत नाही. 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत त्या 18. वैयक्तिक पहिलं संघ षटक क्रमांक 3 घेऊन येतोय अळकुटी गावचा. अनिकेतच्या प्रत्येक विकेटसाठी जावेद भाईंकडनं 200 रुपयांचं बक्षीस. अळकुटी गावचाच हा खेळाडू आहे जो नव्यानं क्रिकेट गाजवतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा तो घेऊन येतोय कॉमेंट्री बॉक्स कडनं. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. लॉंग ऑफला शुभम गीते आहे. हा चेंडू खेळाय तो लॉंग ऑनला शिवा लंके, स्वतः संघाचा संघनायक. सुंदर क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनला शिवा लंके आहे. डीप मिडकेटला आकाश बुळे आहे. डीप स्क्वेअरला आदिनाथ परांडे आहे. त्यानंतर लॉंग ऑफला आपण पाहतो शुभम गीते आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला वल्लभ काणे आहेत. यष्ट्यांच्या मागे भाऊ शिरतर आहे. कव्हर्सला त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला संदीप गावडे आहे. शॉर्ट थर्ड मॅनला वैभव आहेत. क्षेत्ररक्षण फुल पॅक आहे. मला वाटतं शॉर्ट फाईन लेगला भूषण दहिवाल शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करतोय. हरकत नाही, जशीशी नावं आपल्यापर्यंत येईल तशी तशी नावं आपण ती पुढे पोहोचायचा प्रयत्न करूया. सुंदर क्षेत्ररक्षण. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा. पाव्या मधुरची बॅट तळपणार का की त्याला अनिकेत थांबवणार. मिस टाइम फटका परत एकदा. हे चाणक्ष बॉलर आहेत आणि शिवा सुंदर क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप केलं त्याने स्वतःला. संपूर्ण शरीर हेच खरं तर क्षेत्ररक्षणाची गरज आहे. मगाशी झालं काय की आकाशनं पूर्ण शरीर चेंडूच्या मागे लावलं नाही. थोडासा तिथे आकाशला अडचण आली हे आपणही पाहिलं. चेंडू ऑकवर्ड बाउंड झाला, परंतु संपूर्ण शरीर जर आडवा असतं तर चेंडू अडवला जाऊ शकला असता, जी चूक शिवानं केली नाही. उसळणारा चेंडू आपट बार टाकलाय. चेंडू डोक्याच्या वरनं गेलाय. पंच सांगतायत हा चेंडू फक्त माथ्यावरती आदळायचा राहिला होता असं बहुतेक पंचांना म्हणायचंय. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, माणसानं कुठेही पडावं फक्त माथ्यावर पडू नये. 22 धावा धावफलकावरती. 22 विदाउट लॉस. बबलू खामकर आयकॉन समोर अनिकेत बेलकर. हो, थोडासा पाय अनिकेतचा काळजी घ्या. सिमेंट विकेटवर खेळताना सर्व माझ्या खेळाडू मित्रांना विनंती आहे, आपण पाहतो जेव्हापासून सिमेंट विकेट क्रिकेट सुरू झालं खेळाडूंच्या इंजुरीज मध्ये दुखापतीमध्ये फार वाढ झालेली आहे. हा चेंडू आला तसा बॅट मध्ये घेतला आणि सरळ डिस्पॅच केला डीप लॉंग लेगला. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. काय झालं माहितीये का, या अगोदर चेंडूवरती दीपकराव घसरला, थोडासा पाय स्लिप झाला, परंतु त्यानंतर वेळ घेतला नाही अनिकेतनं. जो वेळ घ्यायला पाहिजे बॉलरनं परत सेटल व्हायला, त्यानं तो वेळ घेतला नाही. त्यानं त्या विचारामध्येच माझा पाय घसरला आता पुढचा चेंडू मला कसा बसा टाकायचा आहे त्या विचारामध्येच त्यानं तो चेंडू टाकून दिला आणि तो बबलू खामकर वाटच पाहत होता तो चूक करायची. त्यानं चेंडू सरळ भिरकावून दिला डीप लॉंग लेगला. पुण्यनगरीमध्ये स्वारगेट जवळ असणारा मित्रमंडळ चौक आणि तिथे राहणारे वडजिरे नगरीचे युवा उद्योजक आणि उद्या ज्यांचा खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल, वैभव ढवळे आणि कंपनी लाईव्ह मॅचचा आनंद घर बसल्या घेत आहेत. त्यांचं या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला खेळलाय फटका आकाश बुळे. किती सुंदर थ्रो आहे पहा, किती सुंदर थ्रो आहे. या थ्रो साठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. मगाची चूक व्याजासकट भरून काढली आकाशनं. फलंदाज बाद. थर्ड अंपायर कडे निर्णय मला वाटतं सोपवला गेलाय. ऑनफिल्ड पंच सॅटिस्फाय नाहीयेत आपल्या, त्यांना असं वाटतंय हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे जावा. समित जोशी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, ते आपल्याला कळवतील की इथे फलंदाज धावबाद आहे का. म्हणजे जर असेल तर आकाश बुळेनं खरंच अगदी मॅजिकल थ्रो त्यानं टाकला.
डीप मिडविकेट वरनं इंच भरही भाऊ शिरतरला हलावं लागलं नाही. क्लोज कॉल असावा, त्यामुळे अक्षय मुरमुरे सरांनी तिसऱ्या पंचांना कॉल केला. फलंदाज बाद आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव, नवीन बॅटर ज्या वैभवनं पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. आता बरेचसे प्रेक्षक जे आहेत त्यांचे थोडासा डाऊट मी क्लिअर करतो. काही प्रेक्षकांनी मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारणा केलेली आहे की सर तुम्ही मगापासून जे कॉलबॅक म्हणताय तो कॉलबॅक नक्की आहे का? तर नक्कीच या मैदानामध्ये एकच संघ दिवसभरातनं वरती जाणार आहे, तो सेमीफायनलला क्वालिफाय होईल. आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे पहा अनिकेतचं. पूर्ण शरीर ताणलं, हाड कडकड वाजले असतील, परंतु चेंडू त्याने अडवलेला आहे. फलकावरती दीपक राव मला कळवतात 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकानंतर 1 बाद 29 धावा फलकावरती आहेत. तर मित्रांनो, जे खेळाडू जे प्रेक्षक ऑनलाईन मॅच पाहतायत, अगोदर फॉर्मॅट सगळ्यांना असं वाटलं होतं की ज्या 3 टीम राहणार एका दिवसामध्ये शिल्लक, एकच टीम क्वालिफाय होणार आहे 4 पैकी. त्या 3 टीमचा सुपर 6 नसून तो कॉलबॅकचा राऊंड असणार आहे, जो 14 तारखेला होईल. चला वेळ घेऊ नका. अजून या मॅच नंतर 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. वाजले 4:25 होत आहेत. साधारण 6:30-6:40 दिवस मावळतो, तोपर्यंत आपल्याला अजून 2.5 जवळपास ही मॅच अजून बरीचशी बाकी आहे. फक्त 3 या मॅच मधले अजून या इनिंग मधली 2 षटकं बाकी आहे. 2.5 मॅच पण म्हणता येणार नाही. संदीप वरती विश्वास ठेवलाय, कारण ज्या प्रकारची बॉलिंग संदीप करतोय. मग तुम्ही विचार करा, याला खरं तर कॅप्टनचं मला वाटतं अगोदर शुभम गीतेला आवाज दिला होता, परंतु चर्चा झाली. शुभमनं सांगितलं संदीप, कारण एकाच बॉलरला 2 षटकं टाकता येणार आहेत 5 मध्ये. त्यामध्ये त्यांनी निवडले ते संदीपला, आणि बहुतेक मधुर धुळे समोर त्याला आणलं गेलंय. पाहूया काय होतं या षटकामध्ये. लोअर फुल टॉस आणि पहिला चेंडू टप्पा घेत सरळ जातोय चौकार 4 धावांसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मैदान चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. जेवण जवळपास 1.5 तासापूर्वीच झालं, त्यामुळे थोडी एनर्जी बोलायला आलेली आहे. फलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असणारे आमचे परम मित्र, त्याचबरोबर पुणेवाडी गावचं क्रिकेट म्हणजे ज्यांचं फार मोठं योगदान आहे, नव्हे तर आपल्या पारनेर तालुक्यातील एक नामांकित गोलंदाज प्रशांत भाऊ पुजारी आणि मित्र परिवार पिंपरी चिंचवडमध्ये घर बसल्या लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं या थेट प्रक्षेपणामध्ये हार्दिक स्वागत आहे. लोकनाथ चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला मला वाटतं चेंडू आतमध्ये लवकर पोहोचवा ही विनंती आहे. मधुर धुळेने एक लोअर फुल टॉस बरोबर कनेक्ट केला आणि डीप स्क्वेअर लेगला 4 धावा वसूल केल्या. चला पटपट खेळणं गरजेचं आहे. वेळ कमी घ्या. या सामन्यानंतर मित्रांनो आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत, त्याची काळजी घ्या. आयोजकांना सहकार्य करा. आज उद्घाटन होतं, मोठे नामांकित व्यक्ती आले होते, तिथे थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागतोच. तो वेळ आपल्याला कव्हर करत आजचा हा पूर्ण करायचा आहे, जेणेकरून सर्व प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. मधुर धुळे ही मॅच जिंकू शकेल फक्त तुझ्यामुळे. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. चला
आपण चेंडू मला वाटतं पटपट आपले जे काही कार्यकर्ते आहेत आपले त्या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे चेंडू आतमध्ये द्यायचा प्रयत्न करा. बॅटिंग टीमच्या इतर खेळाडूंनी थोडीशी मदत करा कारण मैदानाची रचना आहे बागायती पट्टा आहे आणि या परिसरामध्ये मैदानालगत अनेक बागायती शेतं वगैरे आहेत तिथं आपण जास्त त्या ठिकाणी चेंडू आतमध्ये द्या. नवीन जवळ ठेवा चेंडू द्या आणि तो कागद काढून टाका. तो प्लॅस्टिकचा कागद आतमध्ये टाकू नका. तो कचरा ग्राउंडमध्ये बरोबर वाटत नाही. एवढं सुंदर स्वच्छ मैदान आहे. निगोजमध्ये या मैदानाला आरोग्य मंदिर असं म्हटलं जातं आणि त्या मंदिरामध्ये कचरा करणं हे योग्य वाटत नाही. त्यामुळे धन्यवाद सर्व त्या ठिकाणी आयोजक मंडळींचे. सामन्याला सुरुवात परत एकदा चेंडू मागे येतोय. जे काही प्रेक्षक किंवा मान्यवर दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित झाले त्यामध्ये सुभाष शेठ गाडीलकर मान्य सरपंच गाडीलगाव आणि दत्ता शेठ गुंड मान्य ग्रामपंचायत सदस्य या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं लोकनाथ चषक निगोजकरांच्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये हार्दिक स्वागत आहे. 39 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये चेंडू आतमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डीप मिड विकेटला झाड आहे परंतु असं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा 2 मैदान अशी होती ज्या मैदानामध्ये बाउंड्रीलाईनच्या आतमध्ये झाड होतं. यावेळी ते झाडाच्या बाउंड्री लाईन त्या ठिकाणी वादविवाद होऊ नये म्हणून झाडाच्या आतमधून 1-2 फुटावरनं घेतले आहेत कारण आयोजकांना माहिती आहे स्पर्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पूर्ण करायची आहे. हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. पंचांनी इशारा केला व्हाईट बॉलचा. अवांतरच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत त्या 40 धावा. एका बाजूने आपण पाहतोय मळगंगा माता 11 जो संघ फलंदाजी करतोय मधुर धुळे आणि आयकॉन बबलू खामकर नुकताच बाद झाला तर मधुरची साथ द्यायला नवीन बॅटर वैभव मैदानावरती उतरलेला आहे. दुसऱ्या बाजूने शंभूराजे रायडर हा संघ मैदानावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. आदिनाथ परांडे चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. किती सुंदर थ्रो केलाय पहा आदिनाथनं. पारनेर तालुक्यातल्या पिंपरी पेंढार गावचा खेळाडू आहे आदिनाथ परांडे. आता मी का सांगतोय की आपल्याला कळावं की पारनेर तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातनं आयोजकांनी खेळाडूंना मैदानापर्यंत आणलेला आहे. आम्हाला वाटतं वडगाव गुंड आणि पिंपरी पेंढार त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आदिनाथ तिथं वास्तव्याला असतो. त्या बाजूला तो स्पर्धा सुद्धा आयोजित करतो अशी माहिती माझ्यापर्यंत आली. प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करतोय. चेंडू डावेटीला वळसा घालत सरळ निघून गेला. भाऊ शिरतरच्या हातामध्ये जाईपर्यंत अक्षय निर्मल सरांनी हा व्हाईट बॉल डिक्लेअर केला. आतापर्यंत सुंदर अंपायरिंग अक्षय निर्मल सर, अक्षय मुरमुरे सर आणि त्याचबरोबर समित जोशी सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सकाळी MC एपेक्स कमिटीच्या मॅडम सुद्धा आपल्या बरोबरती उपस्थित होत्या. मला वाटतं ॲडव्होकेट कमलताई सावंत त्यांचंही बरंचसं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळालं. आणि अशी माणसं सुभाषराव जर आपल्या कनेक्शन मध्ये असतील ना तालुक्यातलं क्रिकेट मोठं व्हायला तरी काही कुठल्या प्रकारे प्रॉब्लेम होणार नाही. ऑन साइडला दे घुमा के पंचांचं म्हणणं आहे षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. धावफलक 6 धावांनी पुढे जाईल. 48 अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय माता मळगंगा 11. ओहो चेंडू दूरवरनच बॅटवरती घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. आणि अक्षय सर कळवतात इट्स अ लेग बाय रन. हा त्या ठिकाणी चेंडू अंगावरती आदळला. केतन भैया जाधव, राहुल शेठ वराळ, प्रवीण शेठ भोसले, स्वप्नील शेठ वराळ, वाघोली इथून मात्र लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या अमित सरांनी मगाशीच एक मला गंमत सांगितली. म्हटले सर असं तसंही आयोजकांनी इकडे फ्री त्या ठिकाणी लकी ड्रॉ ठेवलाय तर मग त्यामध्ये एक नियम टाका. त्यामध्ये एक 8 टाका. पाहूया आयोजकांना ती मान्य आहे का. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू हवेमध्ये उंच खेळलाय आणि जातोय सरळ 6 धावांसाठी. आता तिकडे पाहूया. 2 मिनिटं थांबा. अजून तिकडे चेक करायचं आहे चौकार आहे की षटकार. ऑनफिल्ड पंचांना निर्णय पंचांनी मागे घेतलाय आणि दिलाय तो चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मैदान चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत
चौकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 53 धावा षटक संपतायत ती 4. चला पटपट खेळा. विनंती आहे मित्रांनो. आकाश बुळे आळकुटी गावच्या या हुशार खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. तर आमचे सुभाषराव आमचे लाईव्ह टेक्निशियन अमित सर सहज बोलता बोलले असा तसाही फ्री त्या ठिकाणी लकी ड्रॉ आहे. तर आयोजकांना ही आठ ठेवता येईल का? जे लोक क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स हा चॅनल युट्यूब वरती सबस्क्राईब करून त्याचा स्क्रीनशॉट दाखवतील त्यांना लकी ड्रॉ मध्ये चान्स द्या. असं त्यांना मनातल्या मनात वाटलं. म्हटलं मी नक्कीच आयोजकांपर्यंत ही गोष्ट कळवेल. जावेद भाई यांच्याकडनं आकाश बोळेंच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. हो फुल टॉस वरती आकाश बोळेला मिळते विकेट. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. फलंदाज बाद. फुलटॉस वरती विकेट गमावणं वैभव खरं तर फार निराश मनाने असेल, परंतु आकाशला मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील. फुलटॉस चेंडूवरती मला फलंदाज बाद मिळाला. नवीन बॅटर मैदानावरती उतरतोय तो मात्र काय नाव आहे? तेजस चव्हाण. मला वाटतं तेजसकडे फार काही मोठं काम नाहीये. मधुर धुळे ज्यावेळेस तुमच्या बरोबर नॉन ट्रॅक एंडला खेळत असतो मला नाही वाटत यापेक्षा सोपं काम आयुष्यात कुठलं आहे. शुभम तुमच्यासाठी स्प्रे उपलब्ध आहे. नक्कीच आयोजकांचे आभार. फक्त खेळाडूनं सांगितलं स्प्रे आहे का, मंडळींनी 5 मिनिटात उपलब्ध करून दिला. संदेश गाजरे तिथे कॅमेरामनच्या भूमिकेत आहेत. एक गोष्ट सांगू का संदेश, कॅमेऱ्याची लेन्स आणि माणसाचा सेन्स कायम क्लिअर असला पाहिजे, नाही तर आयुष्याचा उपयोग नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो बॅटची टॉप एज. क्षेत्ररक्षकाची बरीचशी पळापळ आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. अतिशय शांत वाता. खरं खेळाडूंचं खरं तर मी कौतुक करेल. सर्व संघ मालकांचं आज जे 4 संघ मालक आपल्याशी जोडले गेले त्या सर्वांचं मी त्या ठिकाणी आभार मानेल की अतिशय शांत पद्धतीने अतिशय शिस्तबद्धपणे आणि पंचांच्या निर्णयाचा आदर करत सर्व खेळाडू आणि संघ मालक सहकार्य करतात. त्या सर्वांचा आयोजकाच्या वतीने अंतःकरणापासून आभार. चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. भाऊ शिरतरची बरीचशी पळापळ आहे आणि इथे फलंदाज होईल धावबाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. नवीन बॅटर अनिल माळी. खरं तर अनिल माळी अगोदर का आला नाही हा प्रश्न मला पडलाय, परंतु टीम मॅनेजमेंटचं त्यामध्ये काहीतरी विचार असेल, काहीतरी कॅल्क्युलेशन असेल किंवा त्यांचे काहीतरी स्ट्रॅटजी असू शकते. पाहूया. समोर आकाश बुळे सामना करेल मधुर धुळे. फुल टॉस. चेंडू ऑन साइडला खेळला गेला आणि जातोय. मला वाटतं एक टप्पा बहुतेक असावा. नक्कीच पंच कळवत आहेत. चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मैदानच्या चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. खरं तर आकाशचा विचार वेगळा मला वाटला नाही, कारण आकाश हा चेंडू ट्राय करणार होता. आकाशला माहिती आहे यॉर्कर टाकूनच आपण मधुरपासून वाचू शकू, परंतु तो फुलटॉस झाला. हरकत नाही. पाहूया या चेंडूवरती काय होत आहे. आता मात्र चांगला चेंडू. आता जो चेंडू आकाशला टाकायचा आहे तो चेंडू आकाशकडनं. खरं तर आकाशला सुद्धा मागच्या वर्षी खूप 4-5 महिने आकाश बरोबर क्रिकेट खेळण्याचा योग आला. ज्यावेळेस अनेक गाववाई स्पर्धांमध्ये त्याच्याबरोबर आम्ही खेळलो. अक्षरशः तो नगरवरनं 2 व्हीलरवरती भर पावसामध्ये अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी खेळायला यायचा आणि क्रिकेटचं प्रेम त्यानं कायम ठेवलेलं आहे. बराच आतमध्ये गेला मधुर धुळे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, फक्त हवा घालण्याचं काम आणि फक्त वाईड बॉल नो बॉल साठी रिव्ह्यू आहेत. बॅटची एज वगैरे ते ऑन फील्ड पंच त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतील. धावफलकावरती धावा आहेत तर 59 धावा
बरोबर 60 धावांची गरज, ती मात्र फिल्डिंग टीमला सामना जिंकण्यासाठी आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. त्या 60 धावा होणार नाही. मैदानाच्या आतमध्ये अजून काय घडामोडी घडणार हे ऐकण्यासाठी मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा लोकनाथ चषकाचं एक भव्य दिव्य आयोजन आणि ऐकत राहा प्रवीणजी गायकवाड यांना. तर धन्यवाद आदरणीय दीपकजी मंडले सर. सुंदर आवाज दीपक सरांचा तुम्ही ऐकत होतात. समालोचनाच्या माध्यमातून नेहमीच प्रबोधन सरांचं आपल्याला ऐकायला मिळतं. तर घेऊन जाते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक प्रसिद्ध असणारं वेताळबाबा क्रीडांगण, निघोज, तालुका पारनेर. या स्पर्धेचं प्रभावी आयोजन जे केलंय पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी एक सुंदर स्पर्धा तुमच्या समोर ठेवली. शंभूराजे रायडर्स एका बाजूला, माता मळगंगा निघोज दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय. आणि आता शंभूराजे रायडर्स टीम फलंदाजी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं 60 धावांचं असेल लक्ष्य, 60 धावांचं असेल टार्गेट. आमचे ऑफिशियल पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. त्या अगोदर सूचना आहे की बॅट्समन आपण मैदानाचा ताबा घ्यावा. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा माननीय श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित लोकनाथ चषक 2026चा सोहळा तुम्ही अनुभवतायत. पारनेर आणि पंचक्रोशीतून बरेचसे क्रिकेटचे रसिक उपस्थित आहेत. मग पलीकडून जवळ्यावरून क्रिकेटचे रसिक उपस्थित झालेत. देवी बोयऱ्यावरून क्रिकेटचे रसिक त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वडजिरे या ठिकाणाहून क्रिकेटचे रसिक उपस्थित आहेत. लोणी मावळा असेल, आळकुटी असेल, या ठिकाणाहून क्रिकेटचे रसिक उपस्थित झालेले आहेत. बरेचसे प्रेक्षक पुण्यामध्ये बसून, मुंबईमध्ये बसून लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. अमितजी भुजबळ सर आता स्कोरिंगसाठी माझ्या समवेत नक्कीच जोडले गेलेले आहेत. 4 दिवस ते आपल्या समवेत क्रिकेटच्या स्पर्धेसाठी असतील. खरं तर एक हसतमुख व्यक्तिमत्व अमीन सरांची ओळख आहे आणि ते मात्र स्कोररच्या भूमिकेत आता आपल्या समवेत जोडले जात आहेत. घेऊन जाईन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची मॅच. जावेदभाई कुरेशी या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. पलीकडे तुषारजी मोरे अगदी आपण पाहतोय. उद्या इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर तालुक्याचं क्रिकेट मोठं करण्यामध्ये निघोज गावचा फार मोठा हातभार आहे. अगदी आपण पाहतोय प्रत्येक वर्षी मोठ्या थाटामाटात स्पर्धेचं आयोजन होत असतं. लोकनाथ चषक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय माननीय श्री सुजितराव झावरे पाटील आणि धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र केलं गेलेलं आयोजन. वल्लभ काने तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय शुभम गीते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं मधुर धुळे टाकण्यासाठी सज्ज होतोय. सूर्याची प्रखर किरण आता थोडीशी शीतल होत आहेत. क्रिकेट योग्य, क्रिकेट पोषक वातावरण
ओ हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवलाय. फिंगर रोलिंग अगदी आपण पाहतोय करत असताना मधुर धुळे. खर तर फलंदाजी तर अप्रतिम आहे, परंतु गोलंदाजीच्या बाबतीत देखील मधुर धुळे अनेक मैदानावरती चमकताना या पाठीमागे देखील आपण पाहिलेला आहे. ओ यावेळेला फुलर लेनचा चेंडू काऊ कॉर्नरला पाठवून दिला, सीमारेषेच्या बाहेर खणखरीत चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मैदान चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. चिकन आणि मटनचं नाव ऐकल्यानंतर आम्ही सरांच्या चेहऱ्यावरती थोडस हास्य नक्की आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावरती 28 चेंडू 56 धावांची गरज. मधुर धुळे वरती केलं गेलेलं आक्रमण. यावेळेला मिस टाइम आहे, फटका फसला, झेल टिपला. ऑटोकोट लाजवाब झेल, अप्रतिम झेल, विकेटचं होतंय पतन. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. अक्षय उचाळेनं टिपलेला हा लाजबाब झेल. एखाद्या गरुडानं सर्पावरती झेप घ्यावी तशी झेप घेतली अलगद. त्या ठिकाणी मात्र चेंडू उचलला. अशोक उचाळे, अक्षय की अशोक, अक्षय उचाळे यांनी टिपलेला झेल अगदी आपण पाहतोय. आणि या हा झेल खरं तर लक्षवेधी ठरताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सुरेख झेल, अप्रतिम झेल. मधुर धुळेला यश मिळताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 27 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित शिरतर अर्थात भाऊ शिरतर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो. झुंजार लढवैदे, आमने सामने त्यांच्यातील झुंज क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. ही मॅच देखील रोमहर्षक आणि रंगतदार शेवटपर्यंत पाहायला मिळेल. सन्माननीय भास्करभाऊ वराळ आणि सन्माननीय रावसाहेब वराळ यांच्या माध्यमातून जो झेल टिपला त्या झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक अक्षय उचाळे यांच्यासाठी अगदी आपण पाहतोय. 200 रुपये कॅश प्राइज जमा झालेला आहे. नेहमीच अगदी आपण पाहतोय चांगल्या खेळाडूंचं कौतुक केलंय. सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ असतील, भास्करभाऊ वराळ यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय 200 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी येताना जे पाहायला मिळत आहे. 26 चेंडू 54 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जात आहे. धावफलक जर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय 7 वरती मधुर धुळे हे षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 चेंडू 53 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. शुभम गीते अनेक मैदानावरती अतिशय अफलातून फलंदाजी या खेळाडूची आपण पाहिलेली आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडूला ढकलून दिलं, त्या ठिकाणी प्राप्त केली जाते ती सिंगल. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 8 धावा आणि या उर्वरित आता 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 1 विकेट, धावफलकावरती धावा त्या 8, 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पाहिजे 4 षटकामध्ये बाजी कोण मारणार आहे. 24 चेंडू 52 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. प्रत्येकाच्या हृदयापर्यंत हा खेळ जाऊन पोहोचलाय, प्रत्येकाच्या काळजापर्यंत जाऊन हा खेळ पोहोचलाय. आणि आज रोजी अगदी आपण पाहतोय पारनेर तालुक्यातील एक अग्रजन्य क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिले जाईल. प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतायत. ज्यांना शक्य नाहीये ते लाईव्ह बरोबर जोडले गेलेले आहेत. सगळ्यांचं शिवसेना युवासेना पारनेर तालुका आणि खास करून पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. षटक क्रमांक टाकले जाईल आता. दुसरा षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. यावेळेला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. शुभम षटक क्रमांक 2 घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम बोरुडे दुसरं षटक हाताळत असताना 23 चेंडू 51 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे.
भाऊ शिरतार अनेक उन्हाळे पावसाळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेत. गणेश जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून क्रिकेट खेळले. असा असताना भाऊ शिरतार ओव्हर द मिड ऑफ हेड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मैदान चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. 13 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात 22 चेंडू 47 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अगोदर फ्रंट फुटवरती आले, पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय पाठीमाग गेले खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, ऑन साइडच्या दिशेला खेळला, मिडॉनला शतरक्षक चेंडूवरती आला, प्राप्त केली जाते ती सिंगल. 14 वरती धावा धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. फलकावरती धावा लागतात 14. 21 चेंडू 46 धावांची गरज. एका चेंडूच्या लगत सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलत असताना आपण पाहतोय. ओ फुलर लाईनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलं. व्हॉट अ शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी 4 रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मैदान चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. हेलिकॉप्टर उडवलं, खणखणीत चौकार प्राप्त केला शुभम गीतेनं. 18 वरती धावफलक नेऊन पोहोचवलं. पुन्हा एकदा यावेळेला दे घुमा केक, बिग सिक्सर, षटकार. फटका होता कडक, खेळला बेधडक, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. शुभम गीते नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. चौकारा पाठोपाठ लॉंग ऑनला ठोकला एक दमदार आणि दर्जेदार षटकार. धावफलका पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभम गीते नाव चमकताना पाहायला मिळतंय. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दिली जाते दिशा, चेंडू पार करतोय सीमारेषा, सनसनीत चौकार. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मैदान चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. 14 धावांची सरासरी राखली आहे, म्हणजे 28 2 षटकामध्ये बनवल्यात आणि या आस्किंग रन रेट आता 10.67 आवश्यक आहे. 18 बॉल 32 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना सुंदर मैदान, त्यावरती चालू असलेला लोकनाथ चषकाचा सोहळा आपण अनुभवतोय, पाहतोय, आनंद घेतोय. दर्शकांनी पहिल्या दिवशी प्रचंड मोठी गर्दी या क्रीडांगणावरती त्या ठिकाणी केलेली आहे. कोण जिंकणारी महत्वाची मॅच अगदी आपण पाहतोय. लाईव्ह प्रेक्षेपण अगदी आपण पाहतोय. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. धावफलकावरती धावा 24. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर मधुर थोडे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. चला फक्त स्पीडअप करा विनंती आहे. पहिला दिवस मान्यवर उपस्थित होते, थोडासा वेळ आपला निश्चितपणे गेला, परंतु मॅच आपल्याला आजच्या आजच कंप्लीट करायचेत, त्यामुळे थोडंसं सहकार्य वेळेच्या बाबतीत करा. खेळाडूंना विनंती आहे. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती तयार होताना जो पाहायला मिळतोय. ओ या वेळेला अगदी आपण पाहतोय फ्रंट फुट वरती आले, ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय आणि या धावफलक जर पाहिले तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. सद्यस्थितीला मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये आपण पाहतोय 17-32 असं समीकरण आहे. यावेळेला बैठक शॉट, स्लॉग हिटचा एक नेत्र दीपक षटकार येताना जो पाहायला मिळतोय. ही ताकद आहे भाऊ शिरदारजी, अभिजित शिरदारजी.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. गुडघा टेकला आणि षटकार ठोकला. अगदी आपण पाहतोय मिड विकेट रिझम मध्ये गगनाला गवसणी घालणारा एक बुलंदी षटकार भाऊ शिरतरच्या बॅट मधून येत असताना 34 धावा धावफलकावरती 16 बॉल 26 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. खेळाडू देखील दोन नामांकित आहेत. एका बाजूला पारनेर तालुक्यातील मधुर धुळे, दुसऱ्या बाजूला जुन्नर तालुक्यातील भाऊ शिरतर यांची झुंज आपण पाहतोय. 34 वरती एक गडी बाद आहे. 15 चेंडू 26 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा दे घुमाके बिग सिक्सर भाऊ शिरतरच्या बॅट मधून षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. आपल्या टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो हे भाऊ शिरतरनं सांगून दिलंय मधुर धुळेला. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल येताना जो पाहायला मिळतोय आणि रिव्ह्यू घेतला वाईट साठी. तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग टीम रिव्ह्यू निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. रनआउटचा इतिहास अगदी आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांचा इतिहास दीपक सरांनी सांगितला, परंतु रिव्ह्यू क्रिकेटमध्ये केव्हा वापरला गेला तर 2008 ते साल होतं. सर्वप्रथम त्या ठिकाणी रिव्ह्यूचा वापर झाला भारत विरुद्ध श्रीलंका आणि वीरेंद्र सेहवाग असा पहिला खेळाडू होता. लेग बिफोर विकेट ठरला होता. तिसऱ्या पंचांनी बाद ठरवलं होतं. हा देखील इतिहास आहे. अगदी आपण पाहतोय बरंच काय टेनिस अगदी आपण पाहतोय क्रिकेट बद्दल बोलता येईल. धावफलकावरती 40 आहेत. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच ऍक्टिव्ह आहेत. व्यासपीठ अगदी आपण पाहतोय मान्यवरांनी गच्च भरून दिवसभराच्या सत्रात वाहताना पाहायला मिळत आहे. फेअर डिलिव्हरी निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. 14 चेंडू 20 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मधुर धुळे हे महत्वाचं तिसरं षटक हाताळत असताना समोर आहे भाऊ शिरतर. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा येताना जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल ठरवलं मधुर धुळे यांनी. यावेळेला 13 चेंडू शेवटचे शेष अगदी आपण पाहतोय. यस 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 धावा खर्च केल्या मधुर धुळेने या षटकामध्ये. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आहे आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. वेळेच्या सूचना या ठिकाणाहून द्यायला अजिबात लावू नका. झटपट खेळा, पटपट खेळा, वेळ वाचवा. 2 मॅच या मॅच नंतर आहेत आणि घड्याळामध्ये जर पाहिले तर 5 वाजलेले आहेत. अनिल माळी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. मजा येईल या मॅच मध्ये. 12 चेंडू 20 धावांची गरज. 10ची सरासरी राखावी लागेल. स्क्वेअर कट खेळला. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मैदान चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. 11 चेंडू 16 धावांची गरज. सर नक्की पडताळणी करा. 2 धावा आहेत. यस, 2 धावा असतील. पंच निर्णय देऊ शकतात, माघारी घेऊ शकतात. डिक्लेरेशन झोन आहे. स्वतः संयोजक आहेत आपले लव निश्चित सर, अगदी आपण पाहतोय त्यांनी देखील कळवलंय या 2 धावा असतील. कुणावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारचे निर्णय नेहमीच या ठिकाणी घेतले जातात. 2 धावा असतील. यस, बॉल द्या. अकरा चेंडू 18 धावांची गरज. ही स्पर्धा लाईव्ह आनंद घेतायत फाकटे गावावरून श्रीराम क्रिकेट क्लबचे अध्यक्ष पहिलवान विजयराव बोराडे, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. खास करून त्यांचे चिरंजीव सार्थक विजयराव बोराडे हे देखील लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. अनिल माळी हे महत्वाचं षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुभम गीते 6 चेंडू 18 वरती खेळतोय. मला आयकॉन म्हणून का बोलवलं जातं प्रत्येक मैदानावरती याचं उत्तर दिवसभर देत असताना अगदी आपण पाहतोय. धन्यवाद अमितजी, अमित भुजबळ सर. सर्व प्रकारच्या भूमिका म्हटलं की अमित भुजबळ सर. लाईव्ह टेक्निशियन असेल, स्कोरर असेल, कॅमेरामॅन असेल, सर्व भूमिका त्या ठिकाणी अमित भुजबळ सर या ठिकाणी पार पडत असताना. तसं जर पाहिलं तर 11 ते 15 हा देखील स्पर्धेचा मोठा हंगाम होता. 11 ते 15 तारखेला नारेंगाव या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा. आता राजू पाटे या ठिकाणी आहेत. ती स्पर्धा नाकारावी लागली. बार्शी सोलापूर या ठिकाणी सुमित सोनवणेला पाठवावं लागलं आणि तालुक्याला खरं तर प्राधान्य द्यावं वाटलं. पहिलवान सुभाषराव वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांचं हे प्रभावी आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय संधी प्राप्त झाली होती, परंतु वेगवान ही धाव पूर्ण करत असताना फलंदाज सांघिक धाव संख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 43. शेवटचे 10 चेंडू 17 धावांची गरज. भाऊ शिरतर 10 चेंडू 20 वरती खेळतोय. शुभम गीते 7 चेंडू 19 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आस्किंग रन रेट 10.2 च त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. भाऊ शिरतर आज खरं तर प्रभावित करतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु झेल त्या ठिकाणी कव्हरला टिपला जातोय सीमारेषेच्या लगत. जेवढा सुरेख फटका होता तेवढाच अप्रतिम झेल त्या ठिकाणी होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. तेजस तो झेल पूर्ण करत असताना आज शतरक्षणाच्या बाबतीत तेजसनं प्रभावित केलं आणि आणखीन एक सुरेख झेल डीप कव्हरला त्या ठिकाणी टिपला. विकेटचं होतंय पतन. भाऊ शिरतर बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. शेवटचे 9 चेंडू 17 धावांची गरज. 43 वरती 2 गडी बाद. 3.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अनिल माळी हे महत्वाचं 4थं षटक हाताळत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. अनिकेत बेलकर कमी कालावधीमध्ये हे नाव देखील तालुक्यात चमकताना पाहायला मिळालं. ग्रामीण भागामध्ये अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं गाजवताना पाहायला मिळतोय. अनिकेत बेलकर यावेळेला अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 धावा त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचतोय 45 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. रंगतदार अवस्थेकडे सामना जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून प्रत्येक मॅच रंगतदार होते, रोमहर्षक होते, अटीतटीची होताना जी पाहायला मिळते. लोकनाथ चषकाचा सोहळा तुम्ही पाहताय. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा मधुरा चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. घाई करण्याची गरज नाही याची कल्पना शुभम गीतेला आहे, याची कल्पना अनिकेत बेलकरला नक्कीच आहे. एका बाजूला अगदी आपण पाहतोय आता समीकरण तयार होतंय. 7 चेंडू 14 प्रति चेंडू 2 धावांची गरज आहे. एखाद्या खराब चेंडूवरती फटका आला तर अगदी आपण पाहतोय गुणोत्तर प्रमाण
बदलताना पाहायला मिळेल. यावेळेला ताकद लावली आहे कव्हरला पुन्हा एकदा, परंतु त्या ठिकाणी तेजू सज्ज आहे. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी अगदी पाहतोय. दिवसभराच्या सत्रात तेजस चव्हाण यांनी लक्ष्यवेधी फिल्डिंग केली आहे. 6 चेंडू शेवटचे शिल्लक, जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. पाहिजे कॅप्टन कुणावरती विश्वास टाकतोय, कुणाच्या हातामध्ये षटक त्या ठिकाणी सोपवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. या मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतोय तयार होत असताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. बबलू खामकर, कदाचित बबलूला त्या ठिकाणी हे शेवटचं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. 6 बॉल 13, मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये. चांगली कामगिरी करणारा अगदी आपण पाहतोय विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल या सामन्यामध्ये शुभम गीते. अनेक स्पर्धा आपल्या झुंजार फलंदाजीनं गाजवल्यात. आज पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल वेताळ बाबा क्रीडांगणावरती शुभम गीतेला. 6 चेंडू 13 धावा. एक फटका सामन्यामध्ये रंग भरू शकतो. तो फटका सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. लास्ट 6 बॉल 13 रिक्वायर. स्ट्राइक एंड वरती शुभम गीते 8 चेंडू 20 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. स्लोअर वन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला 1 2 3. प्रयत्न सुरेख, प्रयत्न सुरेख. सिंगल प्राप्त केली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल त्या ठिकाणी केला गेलाय. विकेटचं होईल पतन. स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न शुभम गीतेचा. जर चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला जात असतानाच धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता तर 2 धावा आरामशीररित्या पूर्ण झाल्या असत्या. जागेवरती थांबला, प्रतीक्षा केली आहे. हा षटकार जातोय की कॅच होतीये आणि त्यानंतर दुसरी धाव घेत असताना विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण आता बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. दोन्ही टीमकडे हा सामना आहे. 48 वरती 3 गडी बाद आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. मॅच रंगली आहे. सामना रंगताना आपल्याला जो पाहायला मिळेल बबलू खामकर हे महत्वाचं षटक हाताळत असताना 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. हो, हाफ ट्रॅकर होता, फ्रंट फुट वरती गेले, त्या ठिकाणी चेंडू बॅट वरती घेतला. पुन्हा एकदा स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. अपील केलंय शुभम साठी. पाहायचंय क्रॉसिंग झाली होती का. पहिल्यांदा चेक करतील तिसरे पंच आणि त्यानंतर निर्णय देतील नक्की बाद कोण आहे यासाठी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. थर्ड अंपायर. तिसरे पंच ऍक्टिव्ह. एक स्कूटीची चावी सापडलेली आहे. त्या स्कूटीची 4 व्हीलरची आहे माहित नाही, परंतु एक चावी आहे ज्याची कुणाची पडली असेल तर संपर्क करा. यस पंच त्या ठिकाणी पडताळणी करतात नक्की बाद कोण आहे. डिसिजन येईल काही वेळात आपल्याकडं. शुभम गीते बाद असेल. यस, शुभम गीते बाद. पंचांचा निर्णय येतोय. चला क्विक फास्ट गाई करा विनंती आहे. अजून यानंतर आम्हाला 2 मॅचेस खेळवायच्यात. झटपट खेळाडूंनी मैदानाचा ताबा घ्या. नेक्स्ट प्लेयर.
सुंजार लढवई यांचा खेळ निघोज नगरी अगदी आपण पाहतोय. क्रिकेट रसिकांनी पुन्हा एकदा भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि रोमहर्षक लढती क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समीकरण आता बदलताना पाहायला मिळेल या मॅचचं. 4 चेंडू 11 धावा. लॉंग ऑफला अगदी आपण बाबू दुश्मन यांना पाहू शकता. बरचसं क्रिकेट बाबू दुश्मन यांनी देखील खेळलं. मॅन फ्रॉम पुणेवाडी. खरं तर रंगतदार अवस्थेकडे एक मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 11 धावांची गरज. एक फटका सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकू शकतो, बिघडून टाकू शकतो, परंतु तो फटका सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. शेवटचे चेंडू शेष 4 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. लास्ट 4 बॉल 11 रिक्वायर. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. लोकनाथ चषक माननीय श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान यांचे शानदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर वनचा उपयोग केला त्या ठिकाणी. या बॅकवर्ड पॉइंटला चेंडू पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. बाईट्स वाईट साठी या त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय निर्णय. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग टीम रिव्ह्यू. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. यस, चला झटपट खेळा विनंती करतो. शेवटचे चेंडू शेष 3 चेंडू 10 धावा. या सिच्युएशनला एखादा षटकार किंवा चौकार आला तर मजा येईल या मॅच मध्ये. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. लढत रंगली आहे. सामना रंगताना जो पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा. बबलू खामकर हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. 50 धावा बरोबर धावफलकावरती लागल्या जात आहेत. शिवा लंके हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाहीये. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं गाजवलेल्या. या दरम्यान धावबाची संधी प्राप्त झाली होती. सांघिक धावसंख्या अगदी आपण पाहतोय जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 51 धावा धावफलकावरती. 2 चेंडू शेवटचे शिल्लक 9 धावांची गरज. आदिनाथ परांडे हे देखील नाव अगदी आपण पाहतोय पाठीमागचे काही वर्ष जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चमकताना पाहायला मिळतंय. एक फटका तो सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं असेल. 2 बॉल 9 या चेंडूवरती बरंच काय डिपेंड. फ्रंट फुट वरती आले. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. धावफलक जर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय स्थिर आहे. धावफलकावरती धावा 51. शेवटचा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांचं लक्ष. मॅच मध्ये केवळ आता औपचारिकता शिल्लक आहे. माता मळगंगा निघोष टीमनं मजबूत पकड तयार केली आणि हा सामना जिंकलाय देखील. माता मळगंगा 11. चला नेक्स्ट बोट टीम नाणेफेकीसाठी चला. शंभूराजे रायडर्स आणि पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर आपल्याला विनंती करतो चला नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहावं. 2 मॅच कंप्लीट करायच्यात. फक्त सहकार्य करा. खेळाडू मैदानावरती जसं तुम्ही क्षेत्ररक्षण करताना धावता पळता तसं टॉस साठी या झटपट. चला 5:15 वाजलेत. शंभूराजे